योजनेचं वितरण केलं जाणार आहे। जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये आज थोड्याच वेळामध्ये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आता मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटण्यासाठी मान्यता आता राज्य सरकारकडून आज मिळाली आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज मिळणार आहे। महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पडल्याचं पाहायला मिळणार आहे। आता ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना दिली आहे। 2 सप्टेंबरला त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं हा हप्ता त्या ठिकाणी येण्यासाठी GR काढलेला आहे आणि आज त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये आल्याचं पाहायला मिळणार आहे। आता शेतकऱ्यांची आतुरता वाढल्या। आता नमो शेतकरी योजनेचा GR सुद्धा त्या ठिकाणी कालच काढलेला आहे। गेले महिन्याभरापासून शेतकरी वाट बघत होते। कालच यावर मुख्यमंत्री साहेबांनी GR सुद्धा काढला आणि त्यांनी बैठक सुद्धा या ठिकाणी घेतल्या। ही बैठक पार पडल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिले आहे। नुकताच नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून आता मुख्यमंत्री साहेबांची ऑर्डर घेतल्या आणि ही जी ऑर्डर आहे तर ती अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पोच केल्या आणि त्यांच्याकडून निधी हा मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात बरोबर 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये तुम्हाला सर्वांना मिळाला आहे। आता शेतकरी त्या ठिकाणी जोरदार चर्चा 1 महिन्यापासून करू लागले होते की नमोचा हप्ता काल नाही यावरती मुख्यमंत्री साहेबांनी आता GR काढलेला आहे। त्यामुळे आज थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे। तसेच कोणकोणत्या बँकेमध्ये आता हे पैसे सोडले जाणार आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे। कारण मागच्या वेळी जो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सरकारने सोडला होता तर तो बँकेमध्ये अनेकांच्या अडकलेला होता। त्यामुळे खबरदारी म्हणून फक्त याच बँकांना आता नमो शेतकरी योजनेसाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार व कोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पात्र केलं जाणार याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आली आहे। आज जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी 2000 रुपये वितरण केलं जाणार आहे तर याची माहिती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून निधी सुद्धा मंजूर करण्यात आलाय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येणार व कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात येणार। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी महिला घेत असतात सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल आलेले आहे। जर तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्या घरामध्ये कोणतीही महिला घेत असेल तर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, एकतर तुम्ही तुमच्या घरामध्ये राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचे लाभ घ्या, म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी योजनेचा तर लाभ घ्या किंवा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा तर लाभ घ्या। परंतु शेतकऱ्यांच्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे घेत असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। मग आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा तर लाभ घ्या घरामध्ये तुमच्या किंवा नमोचा तर लाभ घ्या। दोन्ही जर एकत्र घेत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। मग तुम्ही काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे।
तसेच अजून कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि हा GR राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। आता तुम्ही कित्येक दिवसापासून आज नमोचे 2000 रुपये येतील, नमोचे उद्या 2000 रुपये येतील अशा प्रकारची वाट बघत होता, परंतु खरोखर काल GR आलेला आहे आणि आजपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला या ठिकाणी वितरण करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। तशा प्रकारे आता सरकारच्या माध्यमातून आता GR आलाय, निधी सुद्धा आता मंजूर करण्यात आला आहे। तसेच यामध्ये रेशन कार्डाची आता चौकशी शेतकऱ्यांची केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की रेशन कार्डाची काय चौकशी केलेली आहे, तर बघा, ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना त्यांनी पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचं जर झेरॉक्स त्या ठिकाणी दिला असेल तर त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता चौकशी गेल्या 2 ऑगस्ट पासून आतापर्यंत गेल्या 1 महिन्यामध्ये आता करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगितले की पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्या शेतकऱ्यांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, परंतु यामध्ये खूप मोठा घोटाळा आता त्या ठिकाणी सापडल्याचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। मग आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे नमोचे DBTच्या माध्यमातून पैसे येणार आहेत हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे खरोखर या ठिकाणी आज येणार आहेत हे तर तुम्हाला समजणारच आहे, परंतु यामध्ये रेशन कार्ड जे चुकीच्या मार्गाने काढलेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनी सुद्धा पिवळं व केशरी रेशन काढले त्यांना हा हप्ता दिला जाणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की पिवळे व केशरी रेशन कार्ड 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं आहे त्यांनाच हे उत्पन्न त्या ठिकाणी उत्पन्नाचं ती मर्यादा घालून पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जातं आणि 2.5 लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर अशा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कुटुंबामध्ये पांढरे रेशन कार्ड दिलं जातं। त्यामुळे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना नमोचा हप्ता येत नसतो, तुम्हाला पण माहित आहे, कारण नमो शेतकरी योजना गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे। वर्षातून 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलं जातं, म्हणजे 4 महिन्यातून एकदा त्या ठिकाणी 2000 रुपये तुम्हाला राज्य सरकारचे आणि PM किसान म्हणजेच केंद्र सरकारचे तुम्हाला 4 महिन्यातून 2000 रुपये दिले जाते। 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला PMचे 2000 मिळाले, शेतकरी वाट बघत होते की नमोचे पैसे कधी येणार, तर त्यामुळे अखेर मार्ग हा मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR सुद्धा काढला आहे, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आता याचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आला आहे आणि महत्त्वाच्या फक्त याच 10 बँकांना पाठवला आहे, कारण मागच्या वेळी जे सरकारने बँका निवडल्या होत्या तर त्यामध्ये आता सर्व्हर डाऊन होता, काही बँकांचा IFSC कोड नव्हतं, त्यामुळे पैसे अडकल्याच्या तक्रारी शेतकरी सुद्धा करत होते। कारण असं व्हायला नको, कारण तिकडून सरकार पैसे पाठवतं परंतु शेतकऱ्यांना ते पैसे बँकेच्या खात्यात त्या ठिकाणी अडकून पडतात, असं त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये आता व्हायल्याचं लक्षात आलं। त्यामुळे सरकारने फक्त याच 10 बँका निवडल्या आहेत। कोणत्या 10 बँका आहेत, कोणते 12 जिल्हे आहेत आणि आज DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये हा नमोचा हप्ता त्या ठिकाणी वितरण होत आहे लगेच तुम्ही या ठिकाणी आता पाहायचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचा जर लाभ तुम्ही घरामध्ये घेत असाल तर तुम्हाला तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्हाला त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी नमोचा 7वा हप्ता मिळेल, परंतु पुढचा जो नमोचा 8वा हप्ता आहे तर तो मिळण्यास प्रॉब्लेम असणार आहे, कारण सरकारने सांगितले राज्य सरकारच्या 2 योजना आहेत, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना। जर तुम्ही दोन्ही पण घरामध्ये एकत्र लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी आता तुमचा कायमचा दोन्ही पण हप्ते बंद करण्यात येणार आहे। सरकार म्हणते तुम्ही एका कोणत्या तरी योजनेचा लाभ घ्या, तुम्ही दोन्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण पण आणि नमोचा पण असं जर लाभ घेत असेल तर अशा शेतकऱ्यांना, अशा लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाभ कायमचा बंद करण्यात येईल, असं सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, मग तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला ते पुढे सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आपण बँकांची यादी पाहू, ज्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत। तुमची बँक यामध्ये आहे का, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। बघा, पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे यस बँक। बघा, सरकारच्या माध्यमातून IFSC कोड स्वतःच असलेल्या बँका निवडल्या आहेत, तसेच
त्या ठिकाणी कोणत्याही बँकेत सर्व्हर डाऊन नाही, व्यवस्थित आहे, त्याच बँका नमो शेतकरी योजनेसाठी निवडल्या आहेत. तुमची बँक असणं खूप गरजेचं आहे. बघा, येस बँक आहे, त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे HDFC बँक, ICICI बँक. या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं खोललंय आणि आतापर्यंत त्यांनी नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी 6 हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर त्यांनी तयार राहायचं आहे. आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण या ठिकाणी करण्यासाठी DBTचं बटन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन तिकडून दाबलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं जी बँक आहे ती म्हणजे सांगण्यात आल्या बघा त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, त्या ठिकाणी इंडियन बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक. आता या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला मंजुरी या ठिकाणी देण्यात आल्या. या बँकाकडे आता या शेतकऱ्यांची यादी म्हणजेच पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता दिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी खातं खोलले ती म्हणजे कॅनरा बँक आणि ॲक्सिस बँक. बघा, ज्या बँकेचं स्वतःचं IFSC कोड आहे आणि ज्या बँकेचं स्वतःचं सर्व्हर कधीच डाऊन नसतं अशा बँका यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मागच्या वेळी अडकलेला होता कारण अनेक बँकांचं सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे फक्त याच बँका सरकारने निवडलेल्या आहेत. आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महत्त्वाचे 4 सरकारी बँका आहेत ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमा होत असतात. त्यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. त्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र बँक. 3 नंबरची बँक आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची ज्याला आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बँक केंद्र सरकारची मानली जाते ती म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस. या बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे 2000 रुपये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. जे जिल्हे तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्हाला 2000 रुपये वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय. पहिल्यांदा शेतकऱ्यांचे जिल्हे जे आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले. बघा, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बीड, जालना, परभणी, नंदुरबार, अकोला त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे. बघा, लातूर या ठिकाणी घेतलाय. त्यानंतर धुळे, यवतमाळ त्या ठिकाणी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे, पालघर आणि त्यानंतर पुढचे जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी. या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कायम नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतात आणि आता पण त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला मिळण्याची शक्यता वर्तवल्या. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर काढून ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी बँकेत वितरण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.